मराठी कवितेचे नाव आहे लोक जेव्हा विचारतील. कवितेचे कवी आहेत श्री गोरे सतीश सर, म्हणजे मी स्वतः. लोक जेव्हा विचारतील तेव्हा तू काय सांगशील. लोक जेव्हा विचारतील तेव्हा तू काय सांगशील. कुठे आहे देव. देव आहे मनात माझ्या. देव आहे हृदयात माझ्या. देव जगात माझ्या. एकाने विचारले, देव का दिसत नाही. देवाला का पुरावा नाही. याचीही उत्तरे माझ्याकडे आहेत. मी दाखवीन दिसणारा ईश्वर. मी दाखवीन बोलणारा ईश्वर. मी दाखवीन चालणारा ईश्वर. वाहणाऱ्या हवेचा पुरावा. वाहणाऱ्या हवेचा पुरावा. स्थिर आकाशाचा पुरावा. आकाशी चमकणाऱ्या सूर्याचा पुरावा. रात्री आकाशात चमकणाऱ्या चंद्राचा पुरावा. सूर्यमालेतील नवग्रहांचा पुरावा. रात्री आकाशात चमकणाऱ्या चांदण्यांचा पुरावा. सजीव निर्जीवांचा पुरावा. समुद्रातील पाण्याचा पुरावा. महत्वपूर्ण सूचना. एक काव्य किसी भी तरह मानव हिंसा का समर्थन नहीं करता है. एक काव्य किसी भी तरह गोवध का समर्थन नहीं करता है. एक काव्य किसी भी तरह धर्म युद्ध का समर्थन नहीं करता है. एक काव्य सभी धर्मों का समर्थन करता है. ये धर्म सबका सत्य धर्म में हार्दिक स्वागत करता है. ये धर्म अंधश्रद्धाओं का समर्थन नहीं करता. ये धर्म ईश्वर पर संपूर्ण विश्वास रखता है. ईश्वर श्रद्धा और भक्ति करने से ही ईश्वर से मिलन संभव है. ये धर्म ज्ञान और विज्ञान को मानता है. विश्व में संपूर्ण शांति, सुख, मानवता की स्थापना, सभी देशों का मिलन और एकता, अहिंसा आदि सारे सत्य की स्थापना ही सत्य धर्म का उद्देश्य है. जगत में फैला हुआ आतंकवाद कायम स्वरूपी खत्म करना इस सत्य धर्म का उद्देश्य है. कल्कि अवतार काव्य. कवी श्री सतीश गोरे सर. सदरील काव्य कसल्याही प्रकारे आतापर्यंत झालेल्या एकाही युद्धाचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य कसल्याही प्रकारे आतापर्यंत झालेल्या एकाही महायुद्धाचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य महापुराणामध्ये दाखवलेल्या युद्ध प्रसंगांचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य फक्त अहिंसा आणि अहिंसेचे समर्थन करते. सदरील काव्य सत्याचे संपूर्णतः समर्थन करते. आपण सदरील काव्यासाठी आपल्या संकल्पना सुचवू शकता, म्हणजे हे कल्पकाव्य पूर्ण होईल. धन्यवाद. सदरील व्हिडिओ पाहिल्याबद्दल व ऐकल्याबद्दल आपले हार्दिक धन्यवाद. Thanks to watch it. Please share this video again and again. Thanks.